महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गोंडखेडी येथे शेतकरी अनिकेत उत्तम आडे यांच्या शेणखताचे नुकसान, ग्रामस्थांची भरपाई व स्वच्छतेची मागणी। गोंडखेडी गावातील शेतकरी अनिकेत उत्तम आडे यांच्या शेणखताला नुकताच मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। शेणखत साठवलेल्या ठिकाणी त्यांना न सांगता ग्रामपंचायत यांनी 4 ट्रॅक्टर शेणखतांचा केलेल्या नुकसानीमुळे खताचे आर्थिक नुकसान झाले, असे आडे यांनी याबाबत तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। शेतीसाठी तयार केलेले हे शेणखत खराब झाल्याने त्यांच्या कृषी कामकाजावर मोठा परिणाम झालाय। याशिवाय गावातील नाल्यांची साफसफाई बराच काळ न झाल्याने रहिवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे। नाल्यातील साचलेले कचरा व पाणी यामुळे दुर्गंधी पसरत असून आरोग्य धोक्यात येण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत। स्थानिक नागरिकांनी पंचायत प्रशासनाकडे नाले साफसफाई करण्याची मागणी केली असून तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। दरम्यान ग्रामसेवक बराच काळ गैरहजर राहत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। गावात आवश्यक शासकीय कामं, नोंदी व लोकांचे प्रशासकीय प्रश्न प्रलंबित राहत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। ग्रामस्थांनी संबंधित विभाग याकडे लक्ष देऊन नियमित ग्रामसेवक उपस्थित राहील याची खात्री करून द्यावी अशी मागणी केली आहे। गावातील शेतकरी आणि नागरिकांचे म्हणणे आहे की अनिकेत उत्तम आडे यांच्या शेणखताच्या नुकसानीची योग्य ती भरपाई, नालीची तातडीने साफसफाई व ग्रामसेवकांच्या गैरहजेरीवर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोंडखेडी येथील रहिवाशांनी केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। गोंडखेडी बामणगुडा गाव, या गावातले सरपंच नाही, उपसरपंच नाही, कोणी आमच्याकडे बघून नाही राहिले। आमच्याकडे गावाच्या शेजारी काय की घरात शेजारी विहीर आहे, विहिरीचा पण सुद्धा आम्हाला कोणता फायदा नाही आहे। पाणी वगैरे पित नाही का? पाणी पित नाही, वापरत नाही? बाहेरचं सुद्धा वापरत नाही आम्ही पाणी। हो, मग हे नावालाच फक्त सरकारी विहीर आहे? नावाला सरकारी विहीर आहे, नावाला असून त्याला काही जालीची सुद्धा सोय नाही आणि इकडे अंगणवाडी शाळा सुद्धा आहे। ग्रामसेवक वगैरे काय लक्ष दिलं नाही का? ग्रामसेवक सुद्धा येऊन नाही राहिला। ग्रामसेवकाला बोलले नाही का तुम्ही? बोलले पण ते येत नाही, काही नाही। त्याला काय 3 वेळा बोलून मी मजा नाही आहे ग्रामसेवकला। तुम्हाला जर काही काम वगैरे पडलं तर मग काय करता तुम्ही? अरे सचिवला जावं लागतं ग्रामपंचायत मध्ये, त्याची आमचे काम होते कोणताही। आणि ग्रामसेवकाची जे सही लागते मग काय करता तुम्ही? सचिवला जावं लागते, नाही तर मावरला जाऊन आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। हो का? तुमच्या इथं गोंडखेडीला कोणी येत नाही समजा? माझे नाव अनिकेत उत्तम आडे, राहण्यात बामणगुडा, गोंडखेडी, गट ग्रामपंचायत सतीगुडा। ही जी जागा आहे ही ग्रामपंचायतची जागा आहे, ही आपल्या ग्रामपंचायतीची जागा आहे। पण इथे आमचे 4 ते 5 ट्रॅक्टर खत होते, ते खत होते तर आम्हाला कसल्याही प्रकारची तोंडी सुद्धा सांगितली नाही। ग्रामसेवक, आपले सचिव, उपसरपंच, सरपंच आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती नाही दिली किंवा कसल्याही प्रकारच्या नोटीस न देता आमचे शेणखत बुजवण्यात आले आणि आम्ही वारंवार त्यांना 20 ते 25दा कॉन्टॅक्ट केलं, कॉल केलं, तरी ते कसल्याही प्रकारचे येऊन बघितले नाही। आणि आज जर मी इथं निवेदन पत्र द्यायला गेलो तर सरपंच इथं सही देण्यास नाकार देत आहे आणि उपसरपंच म्हणतो की तुला काय करायचं आहे ते कर, पोलीस केस कर, रिपोर्ट दे, तुला जे करायचं आहे ते कर, अशा प्रकारची भाष्य ते करतात। आणि आमचे सह्या कोणतेही प्रकारचे कामं करत नाही ते। हे बघा, हे जे ग्रामपंचायत इथे जे आहे ही अंगणवाडी बांधत आहे, ही अंगणवाडी बांधत आहे जे एकदम हे नाल्याचा काठाला आहे। बघा इथं साफ करत नाही, 1 वर्ष झालंय नाली बांधून, कसल्या प्रकारचा मेंटेनन्स नाही झालाय, कसल्या प्रकारची नाली साफ करण्यात आलेली नाही। त्यांना वारंवार सांगून, पत्र देऊन, कॉलवर व्यवहार त्याला सांगून सुद्धा ग्रामसेवक येत नाही आपल्या गावामध्ये। सरपंच, उपसरपंचला जर आपण पत्र दिले तर पत्रात म्हणते आम्ही सही वगैरे देत नाही। सरपंच म्हणतो, उपसरपंच म्हणतो तुला केस वगैरे काही करायचं असेल केस करा, तुला जे काय करायचं आहे ते करा। अशा प्रकारची वागणूक आमच्या सर्वसामान्य जनतेसोबत करतात गाववाले। आता हे नाली जी भरलेली आहे एवढी घाण आहे इथं, आता हे तुमच्या मुलांना, बाळांना हे याचं काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे डास, गिस, लहान पोरं पडू शकतात, इथे लई प्रॉब्लेम आहे। इथं डेंग्यूचे मच्छर वगैरे राहतात, त्याच्यामुळे आम्हाला इथं बिमारी होण्याचे खूप चान्सेस राहतात। तुम्ही नाही सांगितले का त्यांना नाली साफ करून द्या म्हणून? नाली सांगितले आहे, नाली साफ करण्यासाठी सांगितले आहे, पण सरपंच, उपसरपंच कधी इथे येऊन अशी पाहणी करत नाही, कसल्या प्रकारचं स्वच्छ करण्याचा त्यांनी प्रयत्न करत नाही। बरं, ग्रामसेवक इथं किती महिने नाही झाले येऊन? आले नाही का इथं? ग्रामसेवक आलेच नाही बिलकुल? लोकांना माहित सुद्धा नाही, विचारावर यांना कोणाला नाव माहित आहे का ग्रामसेवकाचं? ग्रामसेवकाला ओळखता की नाही कोणी इथले? ग्रामसेवकाला ओळखतच नाही?
झालं ते घरकुल आले म्हणून आले हा घरकुलचे काय काय बांधणी काम चालू आहे म्हणून पाहिले नाही तेव्हापासून ग्रामसेवक आलेला नाही. तेव्हापासून नाही आलं तरी किती महिने झाले सर ग्रामसेवक नाही आलं? झालेच ते नाही झालं 2-3 महिन्यातून एकदा येतात ग्रामसेवक आपल्या गावात. हो का? तुम्ही याची तक्रार कुठे केली नाही का मग? तक्रार सरपंचांना मी घेऊन येतो पण सरपंच काय करत नाही. म्हणतो ना बोलू देत नाही आमच्या सारखं बाहेर तर काय बोलता म्हणते. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.